मुंबईच्या आझाद मैदानावरती जे मराठ्याचं आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात आता माझ्यासोबत इतिहासकारक आहेत कांचनताई. ते काय बोलाल, काय नेमकी याचा इतिहास काय आहे, आरक्षणासंदर्भात काय बोलाल? जसं की आज दादांनी मागणी केली की सातारा गॅजेटियर आणि हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याच्या संदर्भात की कुणबी मराठा एकच असल्याचा GR काढा. तर त्या संदर्भातला जो काही पुरावा जे काही म्हणजे नोंदी आहेत तर त्या मी आज म्हणजे आपल्या शासकीय नोंदी ज्या आहेत त्या सरकारला देखील त्याचा अहवाल दिलेला आहे आणि याशिवाय जरांगे पाटील दादांना देखील इथं मी देण्यासाठी आले होते. नक्की बघा, सरसकट आरक्षण मिळेल याचा काय पुरावा, म्हणजे हे कोर्टात कसं काय टिकेल त्याच्याबद्दल काय बोलाल आपण? जसं की सातारा गॅजेटियर मध्ये 1871 मध्ये ऍक्च्युली सगळ्यात पहिली जनगणना झाली आणि 1875 मध्ये कॅम्पबेल यांनी सातारा गॅजेटियर तयार केलं होतं आणि सातारा गॅजेटियर हा बेस असून बाकी इतर जिल्ह्यांना देखील म्हणजे जसं हैदराबाद गॅजेटियर असू दे किंवा अजून पुणे गॅजेटियर असू दे त्या देखील गॅजेटियरला कॅम्पबेलचा तो संपूर्ण बेस घेतलेला, ज्याच्यात गॅजेटियर म्हणजे असं की तुमचं म्हणजे सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक अशा सर्व माहितींचा जो काही दस्तऐवज आहे तो त्या गॅजेटियरमध्ये असतो. त्याचप्रमाणे त्या तत्कालीन असलेली समाज व्यवस्था, लोकसंख्या हा देखील त्या डेटा त्या गॅजेटियरमध्ये उपलब्ध आहे संख्यात्मक दृष्टीने. नक्कीच कुणबी आणि मराठा जात ही एक आहे, याचा आधार काय सांगता येईल? जर खरंच कुणबी आणि मराठा एक झालं तर भविष्यात मराठा हे जातीचं काय होणार, त्याचं अस्तित्व कसं टिकून राहील? पुढचं तर मी सांगू नाही शकत, पण एवढंच सांगू शकते की या आरक्षणाने नक्कीच सगळ्यांना लाभ किंवा ज्या काही गरीब जे काही आहेत मराठा किंवा जे काही ज्यांना खरंच शैक्षणिक दृष्ट्या जो काही म्हणजे लागेल तर त्या आरक्षणाचा नक्कीच त्यांना फायदा होईल ना. नक्कीच हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळू शकतं आणि ते कोर्टात टिकेल का? कोर्टात टिकेल की नाही किंवा असेल मी हे नाही सांगू शकत, पण ज्या नोंदी आहेत, ज्या शासकीय नोंदी आहेत त्या अतिशय ग्राह्य धरल्या जातात आणि त्या ग्राह्य घ्याव्याच लागेल. कारण की त्या नोंदी ज्यामध्ये असं आहे की 1880 मध्ये दिसणारी सदर व्यक्ती कुणबी आणि 1900 मध्ये दिसणारी व्यक्ती सदर मराठा, म्हणजे सदर व्यक्ती कुणबी, सदर व्यक्तीच मराठा आहे. तर असे ते पुरावे मी आज तिथे दिलेले आहेत, त्यामुळे तो डेटा शासकीय असल्यामुळे तो ग्राह्य धरला म्हणजे जातो तो. नक्कीच सर, महत्वाचा प्रश्न आहे. सध्या शरद पवारांनी जो काय मुद्दा तामिळनाडू मुद्दा सांगितलेला आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलाल सर? असं आहे की तामिळनाडूचं आरक्षण हे मराठा आरक्षण किंवा कुणबी आरक्षण ओबीसीतलं यापूर्वीचा तो मुद्दा आहे. यापूर्वीच ते तामिळनाडूने 69 आरक्षण ही कालमर्यादेची जी मर्यादा आहे ती ऑलरेडी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे पवार साहेबांना हे सांगायचं आहे की कदाचित जो पवार साहेब ही राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत, असं असतानाही तामिळनाडू मधून जर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर आपल्याला केंद्रातून आरक्षणाची खाडाखोड करावी लागेल. त्याच्या संदर्भात आपण काय सांगाल? त्याच्यामध्ये असं आहे की तामिळनाडूने शेड्यूल 9 मध्ये त्यांचा ही अमेंडमेंट किंवा ह्या ज्या ह्या आहेत आरक्षणाच्या तरतुदी आहेत त्या कायद्यामध्ये टाकल्यामुळे 31B मध्ये तो कोणत्याही न्यायालयाला खोडता येत नाही, त्याच्याविषयी वाच्यता करता येत नाही किंवा त्यावेळी निर्वाळा देता येत नाही. ही ती कंडिशनल अट आहे की ज्याच्यामध्ये कोर्ट त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूमध्ये जात नाही किंवा त्या गोष्टीमध्ये जात नाही ज्याच्या अंतर्गत ते कायदे किंवा त्या गोष्टी लागू केलेल्या आहेत. सर, आपण जरांगे पाटलांचे खूप जवळचे मानले जातात. सर, काय सध्या आहे, काय परिस्थिती आहे? सरकार खूप मोठी सकारात्मक काय भूमिका आलेली आहे का? आज आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे, काय सांगाल? आम्हाला सरकारच्या बाबतीतलं काय माहिती नाही, पण आम्ही सगळे आंदोलक आणि सगळे तेवढेच जवळचे दादाच्या. आमचं मागणी ती ज्या मनोजदादाने मागण्या दिल्या त्या मान्य कराव्यात ही सरकारला विनंती. आणि त्यासाठी दादा तिथं स्वतः 8वं उपोषण स्वतःचा जीव धोक्यात घालून बसले आणि सगळा मराठा समाज मुंबईत आलाय. मुंबईच्या लोकांनी व्यवस्था केली परंतु ती अडचण होते, लोक एवढ्या प्रमाणात आलेत की सगळं नियोजन अपुरं पडतंय. त्यामुळे लोक पावसाचं वातावरण आहे, सगळं जेवणाची बाकी सगळी व्यवस्था आहे, पण टॉयलेटची आणि
पाण्याच्या बाबतीत आणि थोडं निवाऱ्याच्या बाबतीत 3 गोष्टीत अडचण येते, तरी सगळे आमचे मावळे मात करतायत. मुंबईकर सगळे तिथं मुंबईचे मराठा बांधव मेहनत घेत आहेत, ते सगळं नियोजन करतायत. परंतु सरकारनं लवकरात लवकर हे मराठ्यांचे हाल थांबावे. थोडेसे त्रास होतोय लोकांना, तो कमी करण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात, हे म्हणणं आहे आमचं. गेल्या 2 दिवसापासून मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक सुरू आहे. काय त्याच्यामध्ये काय कुठली अंमलबजावणी झालेली आहे का? पुढील काही तासात किंवा काय पुढील दिवसात काय तोडगा निघेल का? काय सांगाल सर? नाही, मला काय माहित नाही. आम्ही टीव्हीवरच बघतो फक्त. आम्ही काय कोणाची चर्चा होत नाही, आमचं काय बोलणं होत नाही. टीव्हीला दिसतंय त्यांच्या बैठका चालू आहेत, सकाळ एक आहे, दुपार एक आहे, संध्याकाळी. आणि या सगळ्या बाबतीत मनोजदादा अधिकचं बोलतील, कारण शेवटी आम्ही एक सेवक आहेत आणि ते उपोषण करतायत. समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकलाय, त्यांनी बऱ्याच नोंदी मिळवून दिल्यात समाजाला. त्याच्यामुळे आता ते सगळं आंदोलनाचं नेतृत्व करतात, त्यामुळे अधिकचं ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं. पण आम्ही जे सेवक म्हणून आमची जी सरकारकडे विनंती आहे की त्यांचा जीव वाचला पाहिजे. याच्या अगोदर 7 उपोषणं केल्यामुळे आता त्यांच्या जीवाला रिस्क होऊ शकते आणि मराठ्यांचा हाल होत आहे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर मराठ्यांसाठी सरकारनं काहीतरी तात्काळ निर्णय घ्यावा, ही विनंती. सर बघा, मराठ्यांचे हाल होतं ते ठीक आहे, पण उद्या आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे. उद्यापासून पुन्हा एकदा मुंबईत शाळा कॉलेजेस जे चाकरमानी आहे लांब लांबचे, इथं आजूबाजूला खूप मोठमोठे हॉस्पिटल्स आहे. नायर हॉस्पिटल आहे, सेंट जेवियर्स आहे, जे हॉस्पिटल आहे, परत सायन हॉस्पिटल. इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्याच्या संदर्भात आपण काय निर्णय घेतलेला आहे? ही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आपल्याकडून आपल्याला कुठल्या प्रकारे आपण सहकार्य करणार आहात, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याबाबतीत पोलीस प्रशासनाने आमच्या मुंबईचे येत असले सगळे सहकारी ते त्याच्याबद्दल नियोजन करतायत. आम्ही सगळे लक्ष ठेवून जिथं पोलिसांना मदत लागेल तिथं आम्ही सगळे आणि मुंबईचे बांधव मदत करतायत, सगळे सेवक मदत करतायत. आणि आमच्या कांचनताई इथं आहेत, वकील साहेब आहेत, यांच्याकडे आहे ना ओबीसीत कसा मराठा बसतोय किंवा शिंदे समितीला जे काय पुरावे लागत आहेत त्यांच्याकडे डाटा आहे, यांच्याकडे डाटा आहे, सगळ्या माहिती आहेत. असं कोर्टात टिकणारं आरक्षण ओबीसीतून कसं मिळू शकतं हे आमचे बांधव सिद्ध करू शकतात ना. त्यामुळे सरकारनं यांना बोलवावं किंवा मनोजदादा तिथं आल्यानंतर सरकार किंवा तिथले प्रतिनिधी शिंदे समिती आली त्यावेळेस यांना तिथं चर्चा करायला पाहिजे होती. किंवा त्याच्यानंतर ते दादांनी फाईल मागितली, ते फाईल सुद्धा दिली नाही शिंदे समितीने, पाठवून देतो म्हणले. म्हणजे याच्यावरून त्यांची अनास्था कळते. म्हणून आम्हाला ज्या बाबतीत मनोजदादांनी मागण्या दिल्यात तात्काळ अंमलबजावणी करावी. आणि हे जे वातावरण मुंबईतल्या लोकांना त्रास होतोय, हॉस्पिटल असतील किंवा हे आम्हाला त्रास द्यायची इच्छा नाही कोणाला, पण आपली राजधानी मुंबई, मराठ्यांचाही तेवढाच मुंबईवर अधिकार आहे. आणि आरक्षणाचा निर्णय इथं होऊ शकतो, मंत्रालय इथं आहे, इथं विधानसभा आहे, इथं विधान परिषद आहे, इथं मुख्यमंत्री असतात, इथं मुख्य सचिव राहतात आणि ते निर्णय घेणारे माणसं इथं आहेत. म्हणून आम्ही इथं आलोत. नसता आम्हाला कुणाला इथं यायचा किंवा मुंबईकरांना त्रास द्यायचा, हे सगळं इथं गर्दीचं वातावरण करायचा काही त्रास नाही. पण शेवटी कसं असतंय, मागणारे महाराष्ट्रातलेत आणि देणारे इथं बसलेत म्हणून इथं आलोत. त्याच्यामुळे जरी काही थोडासा कमी जास्त झालं मुंबईकरांना, इथल्या बांधवांना आमच्याकडून त्रास झाला तर आम्ही हात जोडून त्यांची माफी मागू आणि त्रास होणार नाही असं आमचे बांधव वागतायत. आम्ही एक रस्ता मागितलाय, यांनी सगळ्यांनी परवानग्या मागताना एक रस्ता आणि आझाद मैदान मागितले. बाकी ठिकाणी पूर्ण मुंबईत काही एवढा त्रास नाही आमचा. त्याच्यामुळं थोडा जरी त्रास झाला तर मुंबईकर सहन करतील मराठा समाजासाठी, एवढा आम्हाला नक्की विश्वास. आक्रमक आंदोलन होत असताना ओबीसी नेते छगन भुजबळ आहे हे सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. ह्या 1 तारखेला, ह्या 1 सप्टेंबरला त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे ओबीसी नेत्यांची. ते सुद्धा ते बोलतात आम्ही आमच्या ओबीसी मधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण देणार नाही. त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? त्या बाबतीत मनोजदादा बोलतील. पण हे चालूच असतं, मराठ्यांचं आंदोलन सुरू झालं की प्रति आंदोलन उभं राहायला हे लोक तयार असतात. आणि काही लोकांची स्वतः मक्तेदारीच त्यांनी ठरवून घेतली की ओबीसी प्रवर्ग म्हणजे आमची जहागिरीच आहे, त्यात कुणाला जायचं नाही, येऊ द्यायचं नाही, हे त्यांचं ठरलेलं आहे. जरी कोर्टाने सांगितलं असलं, माननीय घटनेत असलं की दर 10 वर्षाने आरक्षणाच्या बाबतीत जे ओबीसीचं आरक्षण असेल किंवा कुठले तर कोणत्या जाती आरक्षणात घालायच्या आणि कोणत्या काढायचा हा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे. परंतु या मागासवर्ग आयोगात कुणाला हे करायचं काम करण्यापेक्षा तिथंच जातीवादी लोक कसे येतील, मराठा द्वेषी लोक कसे येतील हे भुजबळ आणि त्यांचे लोक बघतात. आणि जाणून बुजून मराठ्याला आतापर्यंत सगळ्या आयोगातून मागास ठरवण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केला आहे. त्याचाच एक भाग आहे. मराठ्यांना आता काहीतरी सरकार देण्याच्या परिस्थितीत आहे. मराठा समाज एकत्र झाला आहे, सगळे आमच्यातले मतभेद मनभेद विसरून. आणि त्याच्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखतंय, कुणाला उलट्या होतात, त्यामुळेच घेतील बैठक. आम्हाला काही म्हणायचं नाही त्याच्याबद्दल, ठीक आहे, त्यांना अधिकार आहे लोकशाहीत. त्यांनी सरकारने आम्हाला, आमचं सरकारचं लोकशाहीतलं भांडण आहे आरक्षणासाठीचं. आम्ही सरकार बघू, ह्यांना काय आम्ही कोणाला भाव देत नाही आणि जास्त काय महत्त्व देत नाही. पण यावर मनोजदादा अधिक बोलतील, कारण सर्वस्वी तो अधिकार त्यांचा.
हा जो प्रश्न आहे ओबीसी जे आंदोलन करणार याच्यावरती जो काय प्रश्न आहे जे काय बोलणार आहे ते मनोज दादा बोलतील असं मराठा नेते यांचं म्हणणं आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.